राज्याभिषेकासाठी एवढ्या पूजाविधींची काय गरज होती? गागाभट्ट काशीवरनं नसते आले तरी पण राज्याभिषेक झालाच असता ना महाराजांचा. नाही, तसं नाहीये. मग कोर्ट मॅरेज आणि विधिवत परंपरेनुसार झालेल्या लग्न समारंभात फरक आहेच ना. अजून सोपं करून सांग. श्री आळ सालुंके नावाचे एक लेखक आहेत, तुला माहीत असतील किंवा नसतील सुद्धा. तर त्यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकावरती लिखाण केलेले. त्यात ते म्हणतायत की माणसाच्या कर्तृत्वाला अधिकृतता देण्यासाठी काही औपचारिक विधी, मंत्र, पूजा अर्चा झाल्याशिवाय लोकांच्या मनाचं समाधान होत नाही रे. ज्याला न्यायाचे राज्य करायचे असते ना, त्याला प्रजेच्या भौतिक दृष्टीने कल्याण तर करायचेच असते, त्याचबरोबर प्रजेला मानसिकदृष्ट्या समाधानी, प्रसन्न आणि आनंदी सुद्धा ठेवायचे असते. त्यामुळे प्रजेच्या भावनांचा किंवा प्रजेच्या श्रद्धेला धक्का लागणार नाही याची काळजी सुद्धा राजालाच घ्यावी लागते. ही झाली एक बाजू. अच्छा. दुसरी बाजू अशी की राजाच्या स्वतःच्या सुद्धा काही भावना असतात. आपलं राज्य पण एखाद्या आनंदमयी सोहळ्याने सिद्ध व्हावं, ते असं कोरडं, वृक्ष किंवा भावना शून्य नसावं हे राजाला सुद्धा वाटतंच ना. कारण राजा हा पण माणूसच आहे, माणसांच्याच समाजाचा तो एक भाग आहे. अगदी बरोबर. आणि ते गागाभट्टचं काय? तुम्हाला काय वाटतं की गागाभट्ट महाराजांना थेट राज्याभिषेकातच पहिल्यांदा भेटले काय? हो हो. नाही.